तो सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता सध्या आपण ब्लॉगिंग देखील स्टार्ट केलेली आहे. तर आपण आता लॉंग ब्लॉगिंग करणार आहे. व्ह्यूज येऊ नाही येऊ ती वेगळ्या गोष्टी, पण आपण प्रयत्न करणार, बघू काय होतं काय नाही. आणि आता सध्या सकाळची वेळ आहे आणि आज आहे संडे असल्यामुळे आपण खूप लेट उठलो आहे. आणि आता फिलहाल किती वाजले बघा, 11 वाजून 1 मिनटं झाले. आणि टी व्ही बंद चालू नाही कारण की लाईट गेलेली बाई. लाईट गेली, इन्व्हर्टर आहे आपल्याला, इन्व्हर्टर बघा, इन्व्हर्टर लावलेले. पण आता लाईट गेली तर काय करणार आहे आपण तरी. आणि सध्या आपण आता करतोय थोडंसं स्टडीवर थोडा फोकस जास्त चालू, तर आपण चाललोय तिकडल्या घरात. तर बघू आपण तिकडल्या घरात, आपला लॅपटॉप देखील ओपन आहे. आणि बघू आता काय. तर तुम्ही लॅपटॉप बघा. आपण तेच आपलं ChatGPT विचारत होतो काय चालू आहे काय नाही, अजून बाकी काय चालू नाही. लॅपटॉप. आणि आतापासून आपण आता लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. तर आता सध्या किती वाजले आहे, 11 वाजून 7 मिनटं झालेले आहे. आणि आपली आय थिंक तिकडली वॉच जी आहे ती पुढं चालली वाटतं, म्हणजे 10-15 मिनटं जास्त पुढं चालू आहे. दिदीने जास्त पुढं करून ठेवली असं वाटतंय मला. आणि आता आपण काय करणार आहे की आता वर्क करू थोडंसं, आणि थोडंसं स्टडीवर देखील फोकस चालू आहे. कारण की लास्ट वर्ष आहे, त्याच्यामुळे थोडं फोकस करणं खूप गरजेचं झालं आहे. जॉब लागलीच पाहिजे, कारण की असं काही नाही हे, पण मग तरी जॉब लागली पाहिजे. तर आपण त्याच्यानंतर काय करू, मळ्यात जाऊ आणि बघू काय काय. ओ ला ला ला, जाऊ कुठे काही व्हॉट हॅपन. म्हणजे आपण आता सध्या खूप स्टडीच्या मागा लागलोय. आणि काय विषय होतोय की स्टडी तर होती, बट रिझल्ट नाही भेटत आहे. आता देखील आपण वेबसाईट बनवली आहे, बरोबर. तुम्हाला मी मागच्या देखील ब्लॉगमध्ये दाखवली होती वेबसाईट. तुम्ही बघा कशी झाली कशी नाही. आणि काय होतंय माहिती का, आता आपण वेबसाईट बनवली बरोबर, पण हीच वेबसाईट ChatGPT फक्त 2 सेकंदात पुरा कोड लिहून देते. भाई डोकं काम नाही करत आहे. नेमकी आपण बनवायची का ChatGPT कडून बनवून घ्यायची का, काय करावं काय डोकंच समजायला नाही. आणि आता तुम्ही बघा कशी झाली. ना 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 ना, लोक म्हणतील काय वेबसाईट दाखवतो. अरे भाई आता मीच बनवेल म्हणल्यावर बघा. आता छत्रपती संभाजीनगर टू परसोडा आणि वाळूज परसोडा देखील ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आपले सीट लेआउट्स, एक सीट फक्त 50 रुपयामध्ये देखील. बस तर काय चालू नाही आहे, पण मी बनवली अशीच वेबसाईट, कारण की कामं येऊ शकते कधी तरी. तिकीट बुकिंग, आपलं नाव टाकायचं, इथं ईमेल टाकायचा, फोन नंबर टाकायचा. ओके. तर मी हाय फुल स्टॅक डेव्हलपर, त्याच्यामुळं मी आता फ्रंट एंडवर जास्त काम करतो आहे. आणि त्याच रिलेटेड मी या ब्लॉगिंग चॅनलवर अपलोड करत राहील. देखील वेगवेगळे ब्लॉग आपले येत राहतील. सगळं आपण कंटेंट आपल्या ऑडियन्सला देण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही व्ह्यूज नंतर लाईक करायला विसरू नका, कारण की तुम्ही जर एक लाईक केला तर तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. सध्या आपली काय अर्निंग वगैरे चालू नाही, त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका. आणि मी आमच्या गावाकडे असं ऐकलंय की जर तुम्ही लाईक केलं तर तुमचे पैसे काढता. अरे भाई असं काही नसतं राहत ते. अरे कोण ते हे रिकामं कोण सांगतं का, मी ते लोकांना, मला तर कधी प्रश्न पडतो. असं काही नसतं राहत ते. तुमच्या अकाउंटवरून कसं काय पैसे काढतील, ती यूट्यूब आहे, ते असं काही होत नाही. एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही लाईक करा, माझ्या वर्षावर लाईक करा भाई, असे पैसे वगैरे काही कटत नाही. काही आता आपण निघालोय माझ्याकडे, शेतात चाललोय आपण. आपल्यासोबत प्लीज काही. सध्या आपण शेतात आलेलो आहे. आणि शेतात आज आपल्या ज्या गावड्या आहे बघू शकता, ज्या ही मस्त आहे, ही बसली बाई इथं. आता सध्या त्यांना पाणी पाजतो आपण, बघू शकता तुम्ही. खूप दिवसानंतर म्हणजे संडेलाच आपण वावरात देतोय, कारण की टाईम भेटत नाही ना, बघू शकता तुम्ही. आणि आपलं जे पोल्ट्री फार्म आहे त्याच्यात देखील पक्षी आलेले आहे. आणि सध्या आपण आता पूर्ण शेताचा एक राऊंड मारून देऊ. येणं पाणी पिलेलं आहे. आता हेचं उष्ट पाणी पिणार नाही बाई, लय अवघड गोष्ट आहे. ही गावडीचं उष्ट पाणी नाही पेत, ही पण नाही पेत. जसं इचेच हे 2 लेकरं आहे, बट हे पाणी नाही पेत, हे पण नाही पाणी पेत. आता बघू शकता कशी उठते बघा तुम्ही बघता. उठ 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 का उठ. बघा तुम्ही म्हणता जाणवायला कळत नाही. अरे सगळं कळतं बाई त्यांना, बहुत डेंजर आहे ते. बघा आता उष्ट पिणार नाही ती. तसं पाहिलं तिची आई आहे ती,
तरी ती उष्ट पाणी पिऊ नाही शकत. पी का? नाही पिणार ती, मला माहिती नाही. ही बाई ही गपची गपची मारायला धावती बाई. डेंजर आहे बरं की बहुत, काय डेंजर आहे. तर आता आपण चारा सगळ्यांना टाकून दिला आहे मक्का, आणि आपण चाललो आहे आता आपले कांदे पाहत पाहत आपल्या धावबा राजाकडे. कांदे एकदम बेटर वेमध्ये वाढत आहे, एकदम भारी. मक्का बघा काही भारी मक्का आलेली बाई, इतकी हाईट पण झालेली आहे आणि मक्का एकदम भारी आली. आणि आपण सुरतेश भाऊनी कमी येऊन वो आय एम बिकॉज हेच तर माझं चॅनल आहे, तर तुम्ही मला ओळखू शकतात. ती बोलायची सवय लागली आहे. आणि दादू देखील आलेला आहे. दादूला एक शिट्टी मारली आणि दादू पळत येतोय, बघू शकतात तुम्ही. दादू पळत येतोय भाई, माणूस चांगला आहे, काय विषय नाही. आणि आपले म्हसोबा राजांचं देखील दर्शन पहिले गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चाललो आहे धावबा राजाकडे. तर एकदा चप्पल काढून दर्शन करूया. श्री म्हसोबा राजा की जय. ओके देन आता चाललो आहे धावबा राजाकडे. आता आपण आलेलो आहे धावबा राजाच्या एक्झॅक्ट समोर. आणि इकडं बघू शकता तुम्ही नदीचं पाणी खूप आटलं आहे, आणि आटल्यावर दाखवतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर इथून रस्ता आहे याचा तसं पाहिलं तर, आणि श्री धावबा राजा. तर आता आपण दर्शन केलेले, दादू दरवाजा लावून घे. तर आपण दर्शन केलेलं आहे आता, आणि जे शांतिमय वातावरण इथं आहे ते कुठंच नाही. कुठं पण जा, इथं आलं होतं वेगळेच आहे. आणि तुम्ही बघू शकता नदी, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. तर अजून सध्या तरी पाणी आहे नदीला, पण थोड्या दिवसात पाणी संपून जाईल, कारण की सगळ्यांनी इथं पिकं लावले त्याच्यामुळं. आणि आपण इथं आता गट्टू देखील बसवले एवढ्या जागेमध्ये. फक्त लवकरच बसू आपण इकडं, बट वेळ आहे त्याला अजून. 2 आपल्याकडे बसायचे पण इथं ठेवलेलं आहे. तिथं पहिले वेशी होती, पण ती काय झालं एक टाईम सांगाल मी तुम्हाला नंतर तरी, ती मीच पाडली आहे आणि माझ्यामुळंच पडली आहे ती. सांगाल नवीन ब्लॉगमध्ये सांगाल एखाद्या दिवशी, कारण की मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं सांगायला वेळ लागेल. तर मी आता पटकन सगळं देवांचे दर्शन करतो. तर आपण आणि आपला दादू आम्ही दोघं आता बघतो विहिरीचं पाणी, कारण की विहिरीचं पाणी बघणं पण खूप गरजेचं आहे. किती उपसले आहे किती नाही ते बघणं पण गरजेचं आहे. आणि आपलं जे वावर आहे तिथून खूप भारी दिसतंय. करंट इथं बाई, तू इथंच थांब, तू येऊ नको पुढं, आपला मोबाईल पडू शकतो. आणि इको ही देखील विहीर वाजवायला लागली, आपला म्हणजे घुमायला लागला आवाज. आणि पाणी लिटरली पाणी इतकं वरती आलं आहे, नाद. हे भाई अरे डोकू नको ना. आणि पाणी दिसलंय का तुम्हाला? 1 मिनिट. ओ भाई साब, म्हणजे इतकं भारी आहे की बास्केट. चाल भाऊ चाल, तू भाई त्याला काय बोलणार आहे. खाली हे बघ रे, वायर बघ, इतकं भारी पाणी, इतकं म्हणजे नॅचरल आलं आहे एकदम भारी वरती. आणि आता आपण चाललंय घरी. तर आता आपण थोडं लिहिण्यावर देखील फोकस चालू आहे. थोडा होमवर्क आपल्याला दिला आहे. आता आपण लास्ट इयरला आहे तरी पण आपल्याला लिहावं लागते, काय दिवस आले. तर बिफोर द इंटरव्ह्यू वाट काहीतरी चालू आहे बाई ते असंच, आणि ते लिहितोय मी आता. आणि आता सध्या वाजलं आहे 1-1:30 वाजला असेल जवळपास. तर मी आता हे करतोय, मळ्यातून आल्या आता वापस लागलो आहे. आणि अजून देखील लाईट आलेली नाही, लाईट केव्हा होईल काय माहिती. तर आता सध्या लिहितोय, एवढं वर्क कंप्लीट करतो, बाकी मग बघू काय काय नाही. पण आता व्हिडिओ शूट केलेली आहे, अपलोड ही देखील झाली, आणि 1 नंबर प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. आता सध्या 5 वाजले आहे, 5 वाजून 5 मिनिटं झाले, आपली व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झालेली आहे आणि तुम्ही देखील प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया, कारण की दुसरे देखील मला व्हिडिओ बनवायचे आहे. तर बघूया, चालन, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू.